आवाज येतोय ना पण प्रॉपरली? नाही तर लांब पडेल का? नाही नाही. आदरणीय सुचेताताई व समस्त साधक श्रोते सर्वांना माझा जय श्रीकृष्ण. आजच्या या विवेचन पुष्प मालेमध्ये मला विवेचन पुष्प ओवायची संधी दिल्याबद्दल आदरणीय सुचेताताईंचे धन्यवाद व आभार. आज माझ्या जीवनात त्रिसप्तयोग जुळून आलाय. तो असा की प्रथम आजचा पारायणाचा अध्याय माझा 7वा होता. आजची तिथी 7वी व विवेचनाचा अध्याय पण 7वा, म्हणून मला आज विशेष आनंद होत आहे. श्रीकृष्णाच्या चरणी आजची माझी सेवा माझ्या भाषेत सादर करते. सर्वांनी ती गोड मानून घ्यावी, चुकल्यास क्षमा करावी ही विनंती. प्रथम प्रार्थना म्हणते, वसुदेव सुतं देवं कंसचानूरमर्दनं देवकी परमानंदं कृष्णं वंदे जगद्गुरुं. श्रीकृष्णं वंदे जगद्गुरुं. शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिभिर्ध्यानगम्यं वन्दे विष्णुं भवभयहरं सर्वलोकैकनाथं यं ब्रह्मा वरुणेन्द्र रुद्रमरुतः स्तुन्वन्ति दिव्यैस्तवैः वेदैः साङ्गपदक्रमोपनिषदैः गायन्ति यं सामगाः ध्यानावस्थित तद्गतेन मनसा पश्यन्ति यं योगिनो यस्यान्तन्न विदुःसुरासुरगणा देवाय तस्मै नमः. देवाय तस्मै नमः. अध्याय क्रमांक 7वा, ज्ञान विज्ञान योग. आजच्या या अध्यायामध्ये अर्जुनाच्या तोंडी एकही श्लोक नाही. सर्व श्लोक श्री भगवान उवाच आहेत. ओम श्री परमात्मने नमः. अथ सप्तमोध्याय. अध्याय 7वा. मागील अध्यायामध्ये गीतेमधील मुख्य मुद्द्यांविषयीची चर्चा पूर्ण झाली आहे. निष्काम कर्मयोग, ज्ञानयोग, कर्माचे आणि यज्ञाचे स्वरूप व त्याचा विधी, योगाचे वास्तविक स्वरूप आणि त्याचा परिणाम, अवतार, वर्णसंकर, सनातन, युद्ध इत्यादी विषयांवर सविस्तर चर्चा केली गेली आहे. तसेच आत्मस्थित महापुरुषाने लोकहितासाठी कर्म करावे यावर भर दिला गेला आहे. पुढील अध्यायामध्ये योगेश्वर श्रीकृष्णांनी या विषयांना पूरक असे आणखी काही प्रश्न चर्चेला घेतले आहेत. 6व्या अध्यायातील शेवटच्या श्लोकात योगेश्वर श्रीकृष्णांनी सांगितले आहे की जो योगी मदगते नांतरात्मना माझ्या ठिकाणी अंतकरण ठेवून श्रद्धेने मला निरंतर बसतो, तो योगी मला सर्वात श्रेष्ठ वाटतो. श्रीकृष्णांनी या श्लोकात स्वतःच एका प्रश्नाचे बीजारोपण केले आहे की परमेश्वराच्या ठिकाणी उत्तम प्रकारे अंतकरण ठेवणे म्हणजे काय. अनेक योगी परमात्म्याला प्राप्त करून घेतात, तरीही त्यांना काहीतरी कमतरता खटकत राहते, कशाच तरी उणीव भासत राहते. यत्किंचितही उणीव राहणार नाही अशी उत्तम अवस्था कधी प्राप्त होते. परमेश्वराची संपूर्ण ओळख केव्हा होते, म्हणजेच त्याचे संपूर्ण ज्ञान कधी होते, यावर योगेश्वर श्रीकृष्ण म्हणतात. श्री भगवान वाच, मय्या आसक्त मना पार्थ योग युंजन मदाश्रय असंशयम संग्रह यथा ज्ञास्यसि त्रयः. श्री भगवान म्हणाले, हे पार्थ, माझ्या पूर्ण योगाभ्यासाद्वारे माझ्यावर मन आसक्त करून तू मला पूर्णपणे निसंदेह कसा जाणशील ते आता ऐक. भगवद्गीतेच्या या 7व्या अध्यायात कृष्ण भावनेच्या स्वरूपाचे पूर्णपणे वर्णन करण्यात आले आहे. भगवान श्रीकृष्ण हे समग्र ऐश्वर्याने परिपूर्ण आहेत.
तसेच या अध्यायात श्रीकृष्णावर आसक्त होणाऱ्या 4 प्रकारच्या भाग्यशाली व्यक्तींचे आणि श्रीकृष्णांचा कधीच स्वीकार न करणाऱ्या 4 प्रकारच्या दुर्भागी व्यक्तींचेही वर्णन 15व्या व 16व्या श्लोकामध्ये केले आहे. आपण ते पुढे पाहू. भगवद्गीतेच्या प्रथम 6 अध्यायात जीवाचे वर्णन, विविध प्रकारच्या योग पद्धतीद्वारे स्वतःला आत्मसाक्षात्काराप्रत उन्नत करण्या इतपत समर्थ असणारा अप्राकृत चेतन आत्मा असे करण्यात आले आहे. 6व्या अध्यायाच्या शेवटच्या श्लोकात स्पष्टपणे सांगण्यात आले आहे की योगिनामपि सर्वेषां मद्गते नांतरात्मना श्रद्धावान भजते यो माम समेयुक्त तमो मताः. म्हणजे केवळ माझ्याशी संबंध जोडणारा भक्तियोगी सर्वश्रेष्ठ आहे. जो माझ्यावर श्रद्धा आणि विश्वास ठेवतो तो केवळ भगवंताचाच होतो. ज्याप्रमाणे लग्न लागल्यावर मुलीचे मन आपोआपच सासरी लागत असते, त्याप्रमाणे भगवंताशी आत्मीयता निर्माण झाल्यावर भक्ताचे मन स्वाभाविक भगवंताच्या ठिकाणी रममाण होते. मनाला लावावे लागत नाही. कृष्ण भावना म्हणजे सर्व प्रकारच्या योगाची परिपूर्णता होय. पूर्ण आणि यथारूप ज्ञान होणे म्हणजे श्रीकृष्णाचे ज्ञान होय. श्रीकृष्ण म्हणजे संशयातीत अशा ज्ञानाची परमावधी आहे. कृष्ण भावनेच्या योगाभ्यासाद्वारे मनुष्याला परम सत्य, जीव, भौतिक प्रकृती आणि साधन सामग्री सहित त्यांचे प्राकट्य या सर्व गोष्टींचे पूर्णपणे ज्ञान होते. म्हणून मनुष्याने 6व्या अध्यायाच्या शेवटच्या श्लोकात सांगितल्याप्रमाणे योगाभ्यास केला पाहिजे. कृष्णाच्या ठाई मनाची एकाग्रता नवविधा भक्तीद्वारे शक्य होते. या नवविधा भक्तीमध्ये श्रवणम सर्वप्रथम आणि महत्वपूर्ण आहे. म्हणून भगवंत अर्जुनाला सांगतात की तृच्छृणु म्हणजे माझ्याकडून ऐक. श्रीकृष्णापेक्षा अधिक श्रेष्ठ प्रमाणित व्यक्ती कोणीच असू शकत नाही. म्हणून त्यांच्याकडून श्रवण केल्यामुळे मनुष्याला पूर्णपणे कृष्ण भावना भावित होण्याची सुसंधी प्राप्त होते. वेदामधून कृष्ण कथा श्रवण करणे किंवा भगवद्गीतेद्वारे प्रत्यक्ष श्रीकृष्णाकडून श्रवण करणे म्हणजेच पुण्यकर्म आहे. जो कृष्ण कथा श्रवण करतो त्याला प्रत्येकाच्या हृदयात स्थित असणारे भगवान श्रीकृष्ण सख्यत्वाने वागवितात आणि जो निरंतर त्यांचे श्रवण करण्यात तल्लीन झाला आहे त्या भक्ताला ते शुद्ध करतात. फक्त श्रीमद भागवतातून किंवा भगवत भक्ताकडून कृष्ण कथेचे जिथे अधिक श्रवण करतो तितकी त्याची भगवत भक्तीवरील निष्ठा दृढ होती. भगवत भक्तीच्या विकासामुळे मनुष्य रज आणि तमोगुणापासून मुक्त होतो आणि यामुळेच काम आणि लोभ इत्यादीचा सम होतो. जेव्हा या विकृती नष्ट होतात तेव्हा भक्त सत्वावस्थेमध्ये स्थित होतो. भक्तीमुळे तो प्रसन्न होतो आणि भगवत तत्व विज्ञानाचे त्याला पूर्णपणे ज्ञान होते. याप्रमाणे भक्तियोगामुळे भौतिक आसक्ती रूपी कठीण गाठ भेदली जाते. म्हणून श्रीकृष्ण किंवा त्यांचा भक्ताकडून केवळ श्रवण केल्याने मनुष्य कृष्ण तत्व जाणू शकतो. या भक्ती भावनेने
संत एकनाथ महाराज, संत तुकोबाराय, संत ज्ञानेश्वर, संत सावतामाळी, गोरा कुंभार, चोकाराय, कान्होपात्रा हा भवसागर तरुण गेल्यात. संत मीराबाई कृष्ण भक्तीत इतकी तल्लीन होती की विषाचा प्याला सुद्धा अमृत झाला. तर असे हे भगवंताचे श्रवण केल्याने काय होते ते आपण संत महात्म्याच्या चारित्र्यातून जाणलेच आहे. ज्याचे मन स्वाभाविकच भगवंताकडे आकर्षित झाले आहे, जो भगवंताच्या सर्वतः आश्रित झाला आहे आणि ज्याने भगवंताशी आपल्या स्वतः सिद्ध नित्ययोगाचा स्वीकार केला आहे, तो भगवंताच्या समग्र रूपाला जाणतो. सर्व काही भगवंतच आहे याचे उत्तम उदाहरण म्हणजे गोकुळातील गोपी. त्यांना सर्व ठिकाणी कृष्णच दिसत होता. त्यांनी तन मन धन सर्व काही कृष्णाला अर्पण केले होते. कृष्णमय झाल्या होत्या त्या. आता याच्यानंतर श्लोक क्रमांक 2. ज्ञानंतेहम सविज्ञानमिदम वक्ष्याम्य शेषतः यज्ञात्वा नेह भूयो न ज्ञातव्ययम वशिष्यते. विज्ञानासह ज्ञानाचे वर्णन करण्यासाठी भगवंताची प्रतिज्ञा व त्या ज्ञानाची प्रशंसा. प्रत्यक्ष ज्ञान आणि दिव्य ज्ञान हे दोन्ही प्रकारचे ज्ञान मी तुला पूर्णपणे सांगतो. हे जाणल्यावर तुला आणखी काही जाणावायचे शिल्लक राहणार नाही. अर्जुन हा श्रीकृष्णाचा अंतरंग भक्त आणि सखा होता. हा संसार भगवंतापासूनच उत्पन्न होतो आणि भगवंतामध्येच लीन होतो असे मानणे म्हणजे ज्ञान आहे. आणि सर्व काही भगवंतच आहे. भगवंत सर्व काही बनले आहेत, भगवंताशिवाय काही नाहीच असा अनुभव होणे म्हणजे विज्ञान आहे. अपरा आणि परा प्रकृती माझी आहे. माझी म्हणजे भगवंताची. यांच्या संयोगापासून संपूर्ण प्राण्यांची उत्पत्ती होत असते आणि मी या संपूर्ण जगताचे महाकारण आहे असे म्हणून भगवंताने ज्ञान सांगितले. माझ्याशिवाय तरी कोणी नाहीच. हे ज्ञान त्यांनी पुढील उदाहरण देऊन स्पष्ट केले की सुताची दोरी आहे आणि त्याच सुतापासून मणी तयार केले व त्या दोरीत ते मणी ओवले. म्हणजे सर्व काही माझ्यातच ओतप्रोत आहे असे म्हणून भगवंतांनी विज्ञान सांगितले. सात्विक, राजस, तामस भाव माझ्यापासून उत्पन्न होतात असे म्हणून ज्ञान सांगितले. हे माझ्यात आणि मी यांच्यात नाही. अर्थात सर्व काही मीच मी आहे, कारण यांची स्वतंत्र सत्ता नाही असे म्हणून विज्ञान सांगितले. मला शरण येणारे 4 प्रकारचे भक्त असतात. अर्थार्थी, आर्त, जिज्ञासू आणि ज्ञानी म्हणजे प्रेमी. हे सर्व उदार आहेत, परंतु ज्ञानी अर्थात प्रेमी मला अत्यंत प्रिय आहे असे म्हणून ज्ञान सांगितले. ज्याला सर्व काही वासुदेवच आहे असा अनुभव येत असतो, तो महात्मा अत्यंत दुर्लभ आहे असे म्हणून विज्ञान सांगितले. विज्ञानासहित ज्ञानाला अर्थात भगवंताच्या समग्र रूपाला जाणल्यावर मग योग्य काही शिल्लक राहत नाही, कारण एका भगवंताशिवाय किंचित मात्र काहीच नाही. श्लोक क्रमांक 3. मनुष्यानां सहस्रेषु कश्चिदति सिद्धये यततामपि सिद्धानां कश्चिन्मा वेत्ति तत्वतः. भगवत स्वरूपास तत्वतः जाणणारा विरळाच याचे प्रतिपादन. सहस्रावधी मनुष्यापैकी एखादाच सिद्धी प्राप्त करण्याचा प्रयत्न करतो आणि सिद्धी प्राप्त करणाऱ्या त्या मनुष्यापैकी एखादाच मला तत्वतः जाणतो. श्रीकृष्ण हेच पुरुषोत्तम भगवान
सर्व कारणांचे परम कारण आदि पुरुष श्री गोविंद आहेत. अभक्तांना भगवान श्रीकृष्णाचे ज्ञान होणे कठीण आहे. अभक्त जरी म्हणत असले की भक्ती मार्ग अत्यंत सोपा आहे, तरी ते भक्ती मार्गाचे आचरण करू शकत नाहीत. भगवंत सांगतात की मला तत्वतः कोणीही जाणत नाही, आणि जर कोणी श्रीकृष्णाला जाणत असेल तर समहात्मा सुदुर्लभ, असा महात्मा अत्यंत दुर्मिळ आहे. म्हणून जोपर्यंत मनुष्य भगवत भक्तीचा अभ्यास करत नाही तोपर्यंत तो श्रीकृष्णांना तत्वतः जाणू शकत नाही. मग तो मोठा विद्वान असो अथवा तत्वज्ञानी असो. श्लोक क्रमांक 4 व 5. ताई ऐकू येतं ना सरळ? हो ताई, छान चालू आहे. छान हा. चालू आहे, छान सांगतायत. भूमिरापो नलो वायू खम मनोबुद्धिरेवच अहंकारितीयम मे भिन्ना प्रकृतिरष्टदा अपरेयमित्स्वन्या प्रकृतिम विद्धि मे पराम जीवभूतां महाबाहो येदन धार्यते जगत. 4 आणि 5 श्लोक इथे एकत्र घेतलेले आहेत. आपल्या साधक संजीवनी मध्ये पण एकत्र घेतलेले आहेत. तर या श्लोकामध्ये अपरा व परा प्रकृतीच्या स्वरूपाचे वर्णन आहे. पृथ्वी, पाणी, अग्नी, वायू, आकाश, मन, बुद्धी आणि अहंकार अशी ही 8 प्रकारात विभागलेली माझी प्रकृती आहे. ही 8 प्रकारचे भेद असणारी माझी अपरा म्हणजे अचेतन प्रकृती आहे. आणि हे महाबाहो, हिच्याहून दुसरी जिच्या योगे सर्व जग धारण केले जाते ती माझी जीवरूप परा म्हणजे सचेतन प्रकृती समज. परमात्मा सर्वांचे कारण आहेत. ते प्रकृतीचा स्वीकार करून सृष्टीची रचना करतात. ज्या प्रकृतीचा स्वीकार करून सृष्टीची रचना करतात तिचे नाव अपरा प्रकृती आहे. आणि त्यांचा अंश जो जीव आहे त्याला भगवंत पराप्रकृती म्हणतात. अपरा प्रकृती निकृष्ट, जड आणि परिवर्तनशील आहे. आणि पराप्रकृती श्रेष्ठ, चेतन आणि परिवर्तन रहित आहे. या ठिकाणी अपरा प्रकृतीत पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश, मन, बुद्धी आणि अहंकार आहेत. स्थूल आणि सूक्ष्म कनिष्ठ शक्ती पासून होतात. जीव हे भगवंताची पराप्रकृती आहे. विविध हेतूंसाठी कनिष्ठ शक्तींचा उपयोग करणारे जीव म्हणजे भगवंताची परा किंवा श्रेष्ठ प्रकृती आहे. या शक्तीमुळे संपूर्ण भौतिक जगत कार्य करते. शक्तींचे नियंत्रण हे सदैव शक्तिमानाद्वारे केले जाते आणि म्हणून जीवांना स्वतंत्र अस्तित्व नसते. ते सदैव भगवंताच्या नियंत्रणाखाली असतात. भगवान श्रीकृष्ण हेच केवळ नियंत्रक आहेत आणि सर्व जीव हे त्यांच्या नियंत्रणाखाली आहेत. जीव म्हणजे भगवंताची पराशक्ती होय. हे अर्जुन, तू मोठा आणि शक्तिशाली आहेस, म्हणून तू अपरा आणि परा प्रकृतीच्या भेदाला समजून घेण्यास समर्थ आहेस. म्हणून तू याला समजून घे. विद्धी म्हणजे जाण. वास्तविक हे जगतरूपी नाही तर भगवंताचे स्वरूप आहे. वासुदेव सर्वत्र अमृतचैव मृत्युश्च सदसच्चा हम अर्जुन. केवळ या पराप्रकृती जीवाने या अपरा प्रकृतीला जगत रूपाने धारण केले आहे. जीव या संसाराची स्वतंत्र सत्ता मानून आपल्या सुखासाठी अपरा प्रकृतीचा उपयोग करू लागला. यामुळेच जीव बंधनात
सापडला आहे. जर हा जीव संसाराची स्वतंत्र सत्ता न मानता अपरा प्रकृतीला केवळ भगवत स्वरूपच मानेल तर त्याचे जन्म मरण रूपी बंधन समाप्त होऊन जाईल. भगवंताची पराप्रकृती असूनही जीवात्म्याने या दृश्यमान जगताला स्थायी, सुंदर आणि सुखप्रद मानून मी आणि माझे रूपाने धारण केले आहे. ज्याची भोगात आणि पदार्थात जितकी आसक्ती असते, आकर्षण असते, त्याला शरीर आणि संसार तितकाच स्थायी आणि सुखप्रद वाटतो. पदार्थाचा संग्रह आणि त्याचा उपभोग करण्याची लालसा हीच मुख्य बाधक आहे. संग्रहाने अभिमानजन्य सुख होत असते आणि भोगाने संयोगजन्य सुख होत असते. या सुखासक्तीमुळे जीवाने जगताला जगत रूपाने धारण केले आहे. सुखासक्तीमुळे तो या जगताला भगवत स्वरूपामध्ये पाहू शकत नाही. जसे स्त्री वास्तविक जनशक्ती आहे, परंतु स्त्रीविषयी आसक्त असले पुरुष स्त्रीला मातृरूपाने पाहू शकत नाही. त्याप्रमाणे संसार वास्तविक भगवत स्वरूप आहे, परंतु संसाराला आपले भोग्य समजणारा भोगासक्त पुरुष संसाराला भगवत स्वरूप पाहू शकत नाही. ही भोगासक्तीच जगताला धारण करविते. संसार प्रत्येक क्षणाला नाश होत आहे, म्हणून त्याच्याशी मानलेला संबंधही प्रत्येक क्षणाला आपोआप नष्ट होत असतो. असे असतानाही जोपर्यंत संसारात सुख वाटत असते, तोपर्यंत त्याच्याशी मानलेला संबंध स्थायी वाटतो. संसाराशी मानलेला संबंध सुखासक्तीवर टिकून असतो. संसाराशी सुखासक्तीपूर्वक मानलेल्या संबंधामुळे संसार अप्राप्त असूनही प्राप्त आणि परमात्मा प्राप्त असूनही अप्राप्त वाटतात. भक्ती योगात मी केवळ भगवंताचा आहे आणि केवळ भगवंतच माझे आहेत, तसेच मी शरीर संसाराचा नाही आणि शरीर संसार माझे नाहीत, अशी दृढ मान्यता करून भक्त संसाराशी विमुख होऊन केवळ भगवत परायण होत असतो. ज्यामुळे संसाराचा संबंध आपोआप तुटून जातो आणि अहंतेची निवृत्ती होत असते. श्लोक क्रमांक 6. एतोद्देनी भूतानि सर्वाणि त्युपधारय अहं कृष्णस्य जगतः प्रभो प्रलयस्तथा. वरील दोन्ही प्रकृती या संपूर्ण भूतांचे कारण आणि स्वतः मी महाकारण असल्याचे सांगणे. सर्व सृष्ट प्राणी मात्रांचा उगम या दोन शक्तीमध्ये होतो. या जगतामध्ये जे काही भौतिक आणि आध्यात्मिक आहे, त्याचा उत्पत्ती करता आणि प्रलय करता ही मीच आहे, हे निश्चितपणे जाण. सर्व प्राणी मात्र एतोदिनी या महाप्रकृतीपासून म्हणजेच माझ्या परा व अपरा या दोन प्रकृतीपासून उत्पन्न झालेले आहेत. या दोन प्रकृती म्हणजे एक मात्र योनी आहे. म्हणून अखिल जगाचे उत्पत्ती स्थान तसेच विलय स्थान मीच आहे. या सर्व जगाचा आदि व अंत मीच आहे. मीच जगाच्या आदि अंताचे मूळ कारण आहे. जोपर्यंत ही सर्व सृष्टी विद्यमान आहे, तोपर्यंत मीच उत्पत्ती स्थान आहे. व जेव्हा एखादा महापुरुष या प्रकृतीच्या पलीकडे जातो, तेव्हा जो महाप्रलय अनुभवतो तो मीच आहे. योगेश्वर श्रीकृष्णाच्या अनुसार प्रकृती अनादी आहे. श्रीकृष्णाचे उपदेश आणि त्यांच्या जीवनासंबंधीचे वर्णन असलेल्या भागवतामध्ये मृकंडू मुनींचे पुत्र मार्कंडेय यांनी प्रत्यक्ष पाहिलेल्या प्रलयाचे वर्णन आहे. मार्कंडेय मुनींना महाप्रलयाच्या वेळी वडाच्या एका पानावर बालमुकुंदाचे दर्शन झाले होते. अनेक वर्षांच्या तपस्येनंतर मार्कंडेय मुनींनी ते ईश्वरीय दृश्य म्हणजे प्रलय स्वतःच्या हृदयात पाहिले.
त्याचा अनुभव घेतला, त्यावेळी बाह्य जग मात्र जसेच्या तसे यथास्थित होते. प्रलय म्हणजे योग्याच्या हृदयात ईश्वराशी मिलन घडून आणणारी एक दिव्य अनुभूती आहे. तसेच मातीचा घडा बनविण्यात कुंभार आणि सोन्याचे अलंकार बनविण्यात सोनार निमित्त कारण आहे. तसेच सर्व संसाराच्या उत्पत्तीमध्ये भगवंत निमित्त कारण आहेत. म्हणूनच एका गीतामध्ये आपण सर्वांना ते गीत माहित आहे, पण तरी मी थोडस म्हणून दाखवते. म्हणून भगवंताला वेडा कुंभार म्हटले आहे. फिरत्या चाकावरसी मातीला देसी आकार, विठ्ठला तू वेडा कुंभार. माती, पाणी, उजेड आणि वारा, तूच मिसळसी सर्व पसारा. आभाळच मग ये आकारा, तुझ्या घटाच्या उतरंडीला नसे अंत ना पार, तू वेडा कुंभार. म्हणून जो काही आहे तो सर्व सृष्टीचा चालक, मालक, वाहक तो एकच सर्व शक्तिमान परमात्मा आहे. एक परमात्म्याशिवाय सर्व जग शून्य आहे. जी काही प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्ष वस्तू आहे ती सर्व शक्तिमान परमात्माच आहे. जी काही सृष्टी प्रतीत होत आहे तिचे निमित्त कारणही तेच आहेत आणि उपादान कारणही तेच आहेत. अर्थात तेच विश्व बनवितात आणि तेच विश्वाकार बनतात. तेच रक्षक आहेत आणि तेच रक्षित आहेत. श्लोक क्रमांक 7. मतः परंतर नान्य किंचिदस्ति धनंजय, मयी सर्वमिदं प्रोतम सूत्रे मणिगणायु. आपल्या स्वरूपाच्या व्यापकतेचे वर्णन भगवान श्रीकृष्ण करतात. हे धनंजया, माझ्याहून श्रेष्ठ असे दुसरे कोणतेही तत्व नाही. दोऱ्यात ओवलेल्या मण्याप्रमाणे सर्व काही माझ्यामध्ये आश्रित आहे. भगवद्गीतेनुसार परम सत्य म्हणजे भगवान श्रीकृष्ण आहेत. हे अर्जुन, माझ्याशिवाय दुसरे कोणतेच कारण नाही. मीच सर्व संसाराचे महाकारण आहे. संसार भगवंतापासून उत्पन्न होतो, भगवंतामध्येच स्थित राहतो आणि भगवंतातच लीन होतो. भगवंताशिवाय संसाराची कोणती वेगळी सत्ता नाही. मयी सर्वमिदं प्रोतम सूत्रे मणिगणायु. हा सारा संसार सुतामध्ये सुताच्याच मण्याप्रमाणे माझ्यात ओवला गेला आहे. अर्थात मीच सर्व संसारात व्यापून राहिलो आहे. ज्याप्रमाणे सुतापासून तयार केलेल्या मण्यात आणि सुताशिवाय दुसरे काहीच नसते, त्याप्रमाणे संसारात माझ्याशिवाय इतर कोणतेही तत्व नाही. तात्पर्य, जसे सुताचे मणी ओवले तर दिसण्यात सूत आणि मणी वेगवेगळे दिसतात, परंतु वास्तविक त्यांच्यात सूत एकच असते. ते चेतन तत्व मीच आहे. अर्थात मणिरूपी अपरा प्रकृती ही माझे स्वरूप आहे आणि धागा रूपी परा प्रकृती ही मीच आहे. दोन्हीत मीच परिपूर्ण आहे, व्यापून आहे. साधक जेव्हा संसाराला संसार बुद्धीने पाहतो तेव्हा त्याला संसारात परिपूर्ण रूपाने व्याप्त असलेले परमात्मा दिसत नाही. जेव्हा त्याला परमात्मा तत्वाचा वास्तविक बोध होत असतो तेव्हा व्यापक भाव नाहीसा होऊन परमात्म तत्व दिसत असते. जसे रुईच म्हणजे कापूस धागा बनते, बीजच वृक्ष बनतो. म्हणून सर्वांचे परम कारण भगवंत असल्यामुळे स्वरूपात भगवंतच आहे. वासुदेव सर्वत्रम. श्लोक क्रमांक 8. रसोहमप्सु कौंतेय प्रभास्मि शशि सूर्ययोः. प्रवाह सर्व वेदेषु शब्द खे पौरुषन ऋषु. रसादी रूपाने जलादी मध्ये असलेल्या आपल्या व्यापकतेबद्दल सांगणे. हे कौंतेया, पाण्यामधील रस मी आहे. चंद्र आणि सूर्याचा प्रकाश मी आहे. वैदिक मंत्रामधील ओंकार मी आहे. आकाशातील शब्द
मी मनुष्यामधील सामर्थ्य मी आहे. रसहमप्सु कौंतेय, हे कुंती नंदन, जलात मी रस आहे, जलरस. जल रस तन्मात्रेपासून म्हणजे गंधरस, रूप गंध रस रूप स्पर्श आणि शब्द आहे. हे पंच तन्मात्र आहेत. म्हणून रसच जलरूपाने आहे. तो रस मी आहे. प्रभास्मी शशी सूर्य यो हो. चंद्र आणि सूर्यात प्रकाश करण्याची जी एक विलक्षण शक्ती आहे, प्रकाशिका शक्तीला प्रभा म्हणतात आणि दाहिका शक्तीला तेज म्हणतात. जर चंद्र आणि सूर्यापासून प्रभा काढून टाकली तर चंद्रमा आणि सूर्य निस्तत्व होतील. तात्पर्य केवळ प्रभाच चंद्र आणि सूर्य रूपाने प्रगट होत असते. भगवंत म्हणतात की ती प्रभा मीच आहे. प्रणव हा सर्व वेदेषु, संपूर्ण वेदात प्रणव ओंकार माझे स्वरूप आहे. शब्द खे सर्व ठिकाणी ही जी पोकळी दिसते हे आकाश आहे. तो शब्द मीच आहे. पौरुषन ऋषू, मनुष्यात सार वस्तू जो पुरुषार्थ आहे ते माझे स्वरूप आहे. नित्य प्राप्त परमात्म तत्वाचा अनुभव करणे हाच मनुष्याचा खरा पुरुषार्थ आहे. श्लोक क्रमांक 9. पुण्यगंध हा पृथ्वीअंश, तेजश्चामी विभावसौ, जीवनम सर्व भूतेषु, तपश्चास्मी तपस्विषु. गंधादी रूपाने पृथ्वी इत्यादी मध्ये असलेल्या आपल्या व्यापकतेबद्दल सांगणे. मी पृथ्वीतील पवित्र गंध आणि अग्नीतील तेज आहे. तसेच सर्व भूतांचे जीवन आहे आणि तपस्व्यातील तप आहे. पृथ्वीचा मूळ सुगंध मी आहे आणि अग्नीमधील उष्णता मी आहे. सर्व जीवामधील जीवनशक्ती मी आहे आणि सर्व तपस्व्यांचे तप मी आहे. पुण्यगंधन पृथ्वी गंध तन्मात्रेपासून उत्पन्न होते. गंधाविना पृथ्वी काहीही नाही. पृथ्वीत तो पवित्र गंध भगवंत आहे. तेजसच्या आम्ही विभावसौ, तेजरूप तन्मात्रेपासून प्रगट होते. अग्नीत तेजस तत्व आहे, ते तेज भगवंतच आहे. जीवनम सर्व भूतेषु, संपूर्ण प्राण्यात एक प्राणशक्ती असते. त्यामुळे सर्व जिवंत राहतात. त्या प्राणशक्तीमुळे ते प्राणी म्हणविले जातात. ती प्राणशक्ती मीच आहे. तपश्चास्मी तपस्विषु, द्वंद्व सहिष्णुतेला तप म्हणतात. परंतु वास्तविक परमात्म तत्वाच्या प्राप्तीसाठी कितीही कष्ट झाले तरी त्यात निर्विकार राहणेच खरे तप आहे. या तपाला भगवंत आपले स्वरूप म्हणतात. सृष्टीच्या रचनेत भगवंतच कर्ता आहेत, भगवंतच कारण आहेत, भगवंतच कार्य आहेत. म्हणून गंध आणि पृथ्वी, तेज आणि अग्नी, जीवनशक्ती आणि प्राणी, तपश्चर्या आणि तपस्वी, हे सर्वांचे सर्व एक भगवंतच आहेत. श्लोक क्रमांक 10. बीजम मा सर्वभूतानां विद्धि पार्थ सनातनम, बुद्धिर्बुद्धिमतामस्मी, तेजस्विनामहम. बीज रूपाने संपूर्ण भूतांमध्ये असलेल्या आपल्या व्यापकतेविषयी सांगणे. हे पार्था, अस्तित्वातील सर्व वस्तूंचे बीज, बुद्धिमानांची बुद्धी आणि सर्व शक्तिमानांची शक्ती मी असल्याचे जाण. बीजम मा सर्व भूतानां विद्धि, हे पार्थ, संपूर्ण प्राण्यांचे अविनाशी बीज मी आहे. 14व्या अध्यायाच्या 4थ्या श्लोकात अहम बीज प्रदपिता, मी बीज प्रदान करणारा पिता आहे, असे वर्णन आल्यामुळे तेथे बीज शब्द जीवालयाचा वाचक आहे. हा भगवंताचे स्वरूपच आहे. बुद्धिर्बुद्धिमतामस्मी, बुद्धिमंतात बुद्धी मी आहे. बुद्धीमुळे ते बुद्धिमंत म्हणविले जातात.
तेजस तेजस्विनामहम. तेजस्वी लोकातील तेज मी आहे. हे तेज दैवी संपत्तीचा एक गुण आहे. महापुरुषात एक विशेष तेज शक्ती राहत असते, ज्याच्या प्रभावाने दुर्गुण दुराचारी मनुष्यही सद्गुण सदाचारी बनतात. हे तेज भगवंताचे स्वरूप आहे. भगवंत सर्व संसाराचे कारण आहे. संसार असतानाही ते सर्वात परिपूर्ण आहेत. सर्व संसार समाप्त झाला तरी ते राहत असतात. यावरून सिद्ध झाले की सर्व काही भगवंतच आहे. सोने माती आणि लोखंडाच्या दृष्टांतात दागिन्यात दिसते, भांड्यात माती दिसते, दागिन्यात सोने दिसते, भांड्यात माती दिसते आणि शस्त्रास्त्रात लोखंड दिसते, परंतु संसारात परमात्मा दिसत नाही. जर बीजाचा दृष्टांत घेतला तर वृक्षात बीज दिसत नाही. जेव्हा वृक्षाला बीज येते तेव्हा पत्ता लागतो की या वृक्षाचे असे बीज आहे. ज्यापासून हा वृक्ष उत्पन्न झाला आहे, संपूर्ण वृक्ष बीजापासूनच निघतो आणि बीजातच समाप्त होतो. त्याचप्रमाणे भगवंत संसाराचे बीज आहेत. अर्थात भगवंतापासूनच संसार उत्पन्न होतो आणि भगवंतातच लीन होतो. शेवटी एक भगवंतच बाकी राहतात. स्वतःला संपूर्ण प्राण्यांचे बीज सांगण्याचे तात्पर्य हे आहे की सर्व प्राण्यांच्या रूपात मीच आहे. भगवंत देश काल इत्यादी सर्व दृष्टीने अनंत आहेत. भगवंताने निर्माण केलेल्या सृष्टीचाही जर अंत लागत नाही तर मग भगवंताचा अंत कसा लागू शकतो. झालं ताई, 10 श्लोकापर्यंत केले मी. हॅलो ताई. छान ते छान सांगितलं. सगळं लिहून पण छान काढलं. काही प्रश्न नाही ते. हो, लिहून हो. लिहून काढले कालपासून मी सगळं. अजून पुढे करायचं का? अजून 20 मिनिटं आहेत आपल्याकडे. करू का मग? हो, हरकत नाही. आहे, मी केले 4-5 15 श्लोकापर्यंत केले. आहे ना, हरकत नाही मग. हो, मग उद्या संपून जाईल अध्याय. बरं, काही हरकत नाही ना, चालेल उलट. समजते ना ताई? खूप चांगलं समजते ते, काही प्रॉब्लेम नाही. नाही म्हणजे मी आपलं थोडक्यात घेतले. हो हो. 11वा श्लोक. बलम बलवतांच्या अहम कामराग विवर्जितम धर्माविरुद्ध भूतेषु कामोस्मी भरतर्षभ. बलादी रूपाने असलेल्या आपल्या व्यापकतेविषयी सांगणे. हे भरतश्रेष्ठा, मी बलवानांचे आसक्तीरहित व कामनारहित सामर्थ्य आहे आणि सर्व प्राण्यातील धर्माला अनुकूल अर्थात शास्त्राला अनुकूल असा काम आहे. बलादी रूपाने असलेल्या आपल्या व्यापकतेविषयी सांगतात. बलवान मनुष्याने आपल्या बळाचा उपयोग वैयक्तिक आक्रमणासाठी न करता दुर्बलाच्या संरक्षणार्थ केला पाहिजे. त्याचप्रमाणे धर्मतत्वानुसार काम जीवन हे इंद्रिय तृप्तीसाठी नसून केवळ प्रजोत्पादन करण्यासाठी आहे. त्यानंतर आपल्या संततीला कृष्ण भावना भावित करणे ही माता पित्यांची जबाबदारी आहे. सर्व प्राणी मात्राच्या ठिकाणी धर्माला अनुसरून असणारा काम मी आहे. ज्याने अखिल विश्व धारण केले आहे तो परब्रह्म परमात्माच एकमात्र धर्म आहे. शाश्वत आत्मा धर्म आहे. त्या धर्माच्या विरुद्ध न जाण्याची इच्छा ती मी आहे. पुढे श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणाले की हे अर्जुना, माझ्या प्राप्तीची तू इच्छा धर. एरवी साधकाला सर्व कामना वर्ज्य आहे, परंतु परमात्म्याला प्राप्त करून घेण्याची कामना अत्यंत आवश्यक आहे. अन्यथा तुम्ही कर्मयोगामध्ये प्रवृत्तच होणार नाहीत. ही कामना उत्पन्न होणे ही देखील माझी देणगी आहे. बलम बलवतांचाहम कामराग विवर्जितम. बल हे भगवंताचे रूप आहे. 17वा अध्याय व 5वा श्लोक.
कामराग कामराग बलान्वित हा पदात आलेले बल कामना आणि आसक्तीने युक्त आहे, म्हणून हे बल भगवंताचे स्वरूप नव्हे तर आसुरी संपत्ती असल्याने त्याज्य आहे. सिद्धोहम बलवान सुखी आणि अहंकार बलम दर्पम पदात आलेले बलही त्याज्य आहे. 6व्या अध्यायातील 34व्या श्लोकात बलवत दृढम पदाने आलेले बल शब्द मनाचे विशेषण आहे. ते बलही आसुरी संपत्तीचे आहे, कारण त्यात कामना आणि आसक्ती असते. परंतु 7वा अध्याय 11वा श्लोक म्हणजेच वरील श्लोक जे बल आलेले आहे ते कामना आणि आसक्ती रहित आहेत, म्हणून हे सात्विक आहे. 17 अध्याय आणि 8वा श्लोक आयुसत्व बल आरोग्य हे बल ही सात्विक आहे. संपूर्ण जंगम सृष्टी कामापासून उत्पन्न होते, म्हणून मनुष्यात जो काम धर्माशी विरुद्ध नाही, मर्यादेनुसार आहे, तो काम भगवंताचे स्वरूप आहे. श्लोक क्रमांक 12 एचैव सात्विका भावा राजसास्ताम साश्चये मत्त एवेती तालविद्धी नत्वहन तेषु तु मयी. परमात्म सत्तेमुळे त्रिगुणमय संपूर्ण पदार्थ सत्तावान असण्याचे सांगणे. आणखीही जे सत्वगुणापासून, रजोगुणापासून आणि तमोगुणापासून उत्पन्न होणारे भाव व पदार्थ आहेत, ते सर्व माझ्यापासून उत्पन्न होणारे आहेत, परंतु वास्तविक पाहता त्यांच्यात मी आणि माझ्यात ते नाहीत. एचैव सात्विका भावा राजस्तामसाश्च हे जे सात्विक, राजस, तामस भाव सर्व माझ्यापासून म्हणजे भगवंतापासून उत्पन्न होतात, म्हणून मनुष्याची दृष्टी भगवंताकडेच गेली पाहिजे. मत्त एवेती तन्विद्धी जसे सोन्यापासून दागिने तयार होतात तर ते सोन्याहून वेगळे राहत नाहीत, अर्थात सोनेच असतात, तसेच परमात्म्यापासून उत्पन्न होणारी अनंत सृष्टी परमात्म्याहून भिन्न नाही. मत्त एव अपरा आणि परा प्रकृती माझा स्वभाव आहे. भगवंतानी विज्ञानासहित ज्ञान सांगून त्यात अपरा आणि परा प्रकृतीचे वर्णन केले आहे. मतः परतरन नान्यत हीच गोष्ट विभूतीच्या वर्णनाचा उपसंहार करताना येथे म्हटले आहे की सात्विक, राजस आणि तामस भाव माझ्यापासून उत्पन्न होतात. न तेहन तेबू ते मयी मी या गुणात नाही व ते माझ्यात नाही. या गुणांची माझ्याशिवाय स्वतंत्र सत्ता नाही. सात्विक, राजस, तामस जितके प्राकृत पदार्थ क्रिया आहेत ते सर्व उत्पन्न होतात व नष्ट होतात. मी त्याच्यात असतो तर त्यांचा नाश होताना माझाही नाश झाला असता, परंतु माझा कधीही नाश होत नाही, म्हणून मी त्यांच्यात नाही. जर ते माझ्यात असते तर मी जसा अविनाशी आहे तेही अविनाशी झाले असते. उदाहरणार्थ ज्याप्रमाणे ढग आकाशापासून उत्पन्न होतात, आकाशातच राहतात आणि आकाशातच लीन होतात, परंतु आकाश जसेच्या तसे निर्विकार राहते. आकाशात ढग नसतात आणि ढगात आकाश नसते. गीतेत भक्तीचे वर्णन आहे. त्या ठिकाणी भगवंत म्हणतात की सर्व काही मीच आहे. भक्तीत श्रद्धा व मान्यता असते. जसे उत्तम पतिव्रतेला एका पतीशिवाय संसारात कोणी दुसरा पुरुष दिसत नाही, तसेच भक्ताला एका भगवंताशिवाय दुसरे कोणीही दिसतच नाही. उदाहरणार्थ संत श्रेष्ठ एकनाथ महाराजांना वाळवंटात उन्हात लहान मूल चालत असताना, काशीचे पाणी गाढवाला पाजताना, एकनाथांना दारी आलेला ब्राह्मण त्यांच्या पत्नीच्या पाठीवर बसलेला असताना सुद्धा, यवन त्यांच्या अंगावर पान खाऊन थुंकला असताना सुद्धा या सर्वात त्यांना एक भगवंतच दिसला. कांदा, मुळा, भाजी
अवघी विठाई माझी यात सावता माळ्याला भगवंत दिसला. सर्व संत महात्म्यांना भगवंताच्या भक्तीमुळे सर्वत्र त्यांना भगवंतच दिसत असते. कारण ते भगवत भक्त एका भगवंताशिवाय दुसरा कशाचाही विचार ते करत नसत. म्हणून भगवंत नेहमी त्यांच्या हाकेला धावून जात असते. जेव्हा द्रौपदीने वस्त्रहरणाच्या वेळी श्रीकृष्णाला मनोभावे साथ दिली, त्यावेळी त्याने वस्त्रे पुरवून तिचे लज्जारक्षण केले. म्हणूनच या अध्यायाच्या पहिल्या श्लोकात भगवंताने सांगितले की मय्यासक्त मनाहा, माझ्या ठिकाणी मन आसक्त ठेव, मदाश्रय, माझीच आशा धर, माझा भरोसा धर, आधार धर आणि माझ्या आश्रयाने राहा. श्लोक क्रमांक 13. त्रिभिर्गुणमयेर भावे भावेर सर्वमिदं जगत मोहितं नाभिजानाति मामेभ्य परमव्ययम्. स्वतःला तत्वतः न जाणण्याचे कारण सांगणे. गुणांचे कार्य असणाऱ्या सात्विक, राजस आणि तामस या तिन्ही प्रकारच्या पदार्थांनी हे सारे जग, प्राणी समुदाय मोहित झाले आहे. त्यामुळे या तिन्ही गुणांच्या पलीकडे असणाऱ्या अविनाशी अशा मला ते ओळखत नाहीत. त्रिभिर गुणेर भावेर वैरवी परमव्ययम. सत्व रज आणि तम तिन्ही गुणांच्या वृत्ती उत्पन्न आणि लीन होतात. भगवंताशिवाय गुणांची वेगळी सत्ता मानल्याने प्राणी मोहित होत असतात. जर त्यांनी गुणांना भगवत स्वरूप मानले तर ते कधीही मोहित होऊ शकत नाही. जो मनुष्य भगवंताला न पाहता सात्विक, राजस आणि तामस भावांनाच पाहतो, त्यांचा भोग घेतो, त्यापासून सुख घेतो, तो त्या भावांनी मोहित होतो. अर्थात भगवंताच्या दुस्तर गुणमयी मायेने बांधला जातो आणि फलस्वरूप वारंवार जन्मत मरत असतो. तात्पर्य, सात्विक, राजस, तामस भाव अनित्य आहेत, भगवंत नित्य आहे. भक्ताची दृष्टी तर भगवंताला सोडून दुसरीकडे जात नाही आणि गुणात आसक्त असलेल्या संसारी लोकांची दृष्टी संसाराला सोडून दुसरीकडे जात नाही. म्हणूनच भक्ताला आनंदच आनंद प्राप्त होतो आणि संसारी मनुष्याला दुःखच दुःख प्राप्त होते. श्लोक क्रमांक 14. दैवी हेषा गुणमयी मम माया दुरतया मामेव ये प्रपद्यन्ते माया मेता तरंती ते. आपल्या दुस्तर मायेपासून तरुण जाण्यासाठी सहज उपाय सांगणे. कारण ही अलौकिक अर्थात अति अद्भुत त्रिगुणात्मक माझी माया पार होण्यास फार कठीण आहे. परंतु जे जे केवळ मलाच निरंतर या मायेला ओलांडून जातात म्हणजे संसार करून जातात. दैवी हेषा गुणमयी मम माया दुरतया. सत्व, रज आणि तम या तिन्ही गुणांनी युक्त असणारी दैवी माया अत्यंत दुस्तर आहे. ही गुणमयी माया जेव्हा भगवंताशिवाय गुणांची स्वतंत्र सत्ता आणि महत्ता मानली जाते तेव्हा दुस्तर होत असते. जर मनुष्याने भगवंताशिवाय गुणाची वेगळी सत्ता आणि महत्ता मानली नाही तर तो या गुणमयी मायेतून तरुण जाईल. मामेव ये प्रपद्यन्ते माया मेता तरंती ते. मनुष्यापैकी जे मला शरण येतात ते या मायेला तरुण जातात. मामेव म्हणण्याचे तात्पर्य ते अनन्य भावाने केवळ मला शरण येतात, कारण माझ्याशिवाय दुसरी कोणती सत्ता नाहीच. म्हणून संत मीराबाईंनी आपल्या भजनात श्रीकृष्णाविषयी म्हटले आहे की मेरे तो गिरिधर गोपाल दुसरा न कोई. आपल्या जवळ आपली म्हणविणारी कोणती वस्तू नाहीच. भगवंताने दिलेल्या वस्तूंना आपली मानून आपल्या ठिकाणी अभिमान केला होता, ही चूक होती. जे केवळ भगवंताला शरण होतात अर्थात जे केवळ दैवी संपत्तीने युक्त असतात ते भगवंताच्या गुणमयी मायेतून
तरुण जातात. आसुरी संपत्तीने युक्त लोक ही भगवंताची गुणमयी माया नदी तरुण जाऊ शकत नाहीत. भगवंताची शरणागती स्वीकारण्याचे तात्पर्य हे आहे की भगवंताच्या सत्तेतच आपली सत्ता मिसळून टाकावी. अर्थात केवळ भगवंताची सत्ता स्वीकार करावी. आपली ही स्वतंत्र सत्ता मानू नये आणि मायेचीही स्वतंत्र सत्ता मानू नये. मामेव पदाने भगवंताचे तात्पर्य हे आहे की जीव माझाच अंश आहे. ममैव अंशो जीव लोके, म्हणून मलाच शरण आल्याने तो मायेला तरून जातो, तो भगवत स्वरूपच होतो. म्हणूनच येथे एक लताजीचे गाणे मला खूप आवडते किंवा आठवते. तूच करता आणि करविता, शरण तुला भगवंता, मी शरण तुला भगवंता. ही माझी त्रिगुणमयी अद्भुत माया नदी पार करण्यासाठी भगवंताला शरण गेल्यास हा भवसागर आपण सहज पार करून जाऊ. भौतिक प्रकृतीच्या निष्ठुर बंधनातून मुक्त होण्याचा एकमेव मार्ग म्हणजे भगवंताच्या चरण कमलांना शरण जाणे होय. श्लोक क्रमांक 15. नमान दुष्कृतीनो मूढा प्रपद्यन्ते नराधमाः, माया या परुत ज्ञाना आसुरम भाव माश्रिता. असा सुगम उपाय असूनही मायेने ज्ञान हिरावून घेतले आहे असे आसुरी स्वभावाचे, मनुष्यात नीच असणारे, दुष्ट कर्म करणारे मूर्ख लोक मला भजत नाही. पापात्म्या मूढ माणसाची भजनाविषयीची प्रवृत्ती नसते. त्याचे कारण सांगणे म्हणजे मायेने ज्यांचे ज्ञान हिरावून घेतले आहे असे आसुरी स्वभावाचे, मनुष्यात नीच असणारे, दुष्ट कर्म करणारे मूर्ख लोक मला भजत नाहीत. जे दुष्कर्म करणारे आणि मूर्ख असतात ते भगवंताला शरण जात नाहीत. दुष्कृती तेच असतात, ते नाशवान, परिवर्तनशील, प्राप्त पदार्थात ममता ठेवतात आणि अप्राप्त पदार्थाची कामना करतात. येथे भगवंतांनी म्हटले आहे की दुष्कर्म करणारी माणसे मला शरण होऊ शकत नाहीत. दुराचार्याची प्रवृत्ती परमात्म्याकडे स्वाभाविक होत नाही. जर तो भगवंताला शरण होईल तर त्याला भगवंताकडून मनाई नाही, कारण भगवंत प्राणी मात्रासाठी सम असतात. त्यांचा कोणत्याही प्राण्याविषयी राग द्वेष नसतो. दुराचार्यातील दुराचारी मनुष्य सुद्धा भगवंताच्या द्वेषाचा विषय नसतो. सर्व प्राण्यांशी भगवंताची प्रीती आणि कृपा समानच असते. याचे उदाहरण म्हणजे रावण रामाचा द्वेष करीत होता, शिशुपाल कृष्णाचा द्वेष करीत होता, जरी कंस कृष्णाचा द्वेष करत होता तरी पण त्यांनी त्यांच्याविषयी कधीही द्वेष केला नाही. उलट त्याने त्याच्यामध्ये सामावून घेतले, त्यांना मुक्ती दिली. तर आता माझं इथपर्यंत संपले. छान छान, सुंदर, अगदी छान सांगितलं. ते काहीच प्रॉब्लेम नाही, मस्त सांगितलं अगदी. चालेल, थांबूयात आपण इथेच. हो, भगवंताची कृपा. नाही, आपण इथे थांबूयात. आज आपण स्मिताताईंचं एक हे ऐकूयात. देवीचं अष्टक आहे का ताई? देवीची प्रार्थना आहे. स्मिताताई, सुचेता आहे का वेळ? मला हे 7व्या अध्यायाचं थोडं बोलायचं होतं. ती संपली वेळ. आता बोलता थोडस? म्हणजे जे 15 श्लोक झाले त्याच्यावर. बरं, ठीक आहे, बोला ताई, हरकत नाही. श्री परमात्मने नमः. विश्वाच्या आदिबीजाची जाणीव हेच ज्ञान आहे. विश्व हे आदिबीजाचा विस्तार आहे हे समजणे म्हणजेच विज्ञानाचा लाभ होय. आणि विश्वालाच विश्वेश्वर मानणे हे अज्ञान होय. अज्ञानाचा नाश करण्यासाठी अनेक प्रकारच्या साधना करावयाच्या असतात. विज्ञानाच्या विश्लेषणाने विश्व विरले म्हणजे स्वस्वरूपात सहजपणे विश्वेश्वरच स्थित झाला आहे असे अनुभवाला येते. ज्ञान आणि विज्ञानाशिवाय समग्र परमेश्वराला जाणणे अशक्य आहे. परमेश्वराला समग्र जाणून घेतल्यानंतर आणखी काही जाणून घ्यावयाचे उरत नाही.
म्हणून पार्था, मी तुला विज्ञानासह संपूर्ण ज्ञान सांगतो. ज्ञान विज्ञान जाणणे अत्यंत कठीण आहे, यात मुळीच शंका नाही. म्हणून हजारो लोकांच्या मागे एखादाच या सिद्धीसाठी प्रयत्न करतो, आणि या प्रयत्नशील पुरुषांच्या मध्ये एखादाच तत्वतः मला जाणू शकतो. तत्वतः म्हणजे समग्र. भूमी, जल, अग्नी, वायू, आकाश, मन, बुद्धी आणि अहंकार यांच्या संघातला प्रकृती, या सगळ्यांना प्रकृती अशी संज्ञा आहे. चेतन स्वरूप पराप्रकृतीपेक्षा ही सर्वस्वी भिन्न आणि जड असल्यामुळे हिला अपरा प्रकृती म्हणतात. शरीराची जशी छाया तशी पराप्रकृतीची अपराप्रकृती ही छायाच होय. पराप्रकृतीने सर्व जगाला धारण केले आहे. जगतरूप जडतत्व ज्या चेतन तत्वाने व्यापले आहे त्याला पराप्रकृती म्हणतात. सूक्ष्म आणि स्थूल प्रकृतीचा संयोग होऊन भूतसृष्टीची टांगसाळ सुरू होते. अंडज, स्वेदज, जारज आणि उद्भिज या 4 प्रकारांनी अनंत नाणी निर्माण होतात. सर्व प्रकारच्या नाण्यांचा आकार निरनिराळा असला तरी एकाच प्रकृतीपासून त्यांची बनावट झालेली असते. परमेश्वराच्या साक्षीने प्रकृती भूतसृष्टीची अनंत नाणी निर्माण करते. कर्माच्या व्यवहारात त्यांचा उपयोग करते आणि प्रलय काळी त्या सर्व नाण्यांची आटणी करून आपल्या मूळ स्वरूपात मिळवून घेते. नामरूपाची विकृती प्रकृतीच्या ठायी होत असते. प्रकृतीच्या साह्याने परमेश्वर विश्वाचा खेळ खेळत असतो. म्हणजे हे सगळं जे चालू आहे विश्व, हे सगळं परमेश्वरामुळे चालू आहे. आणि या परमेश्वरामध्ये जे अनंत प्रकारचे लोक आहेत ते सगळे वेगवेगळे आहेत, पण शेवटी सगळ्यांमध्ये परमेश्वर आहे हे मुख्य आहे. भगवान रश्मीरथी भानू जोपर्यंत आपल्या तेजाने नभोमंडळात तरपत असतो तोपर्यंत मृगजळाचा आभास होतो. म्हणजे रश्मीरथी भानू म्हणजे जोपर्यंत सूर्य आहे तोपर्यंत मृगजळाचा भास होतो. प्रकृतीपासून निर्माण झालेली सृष्टी प्रकृतीमध्ये विराम पावल्यानंतर माझ्याशिवाय काहीच उरत नाही. म्हणजे प्रकृती हे सगळं तयार करते आणि प्रकृतीमध्ये सगळं विश्व विराम झालं की तिथे परमेश्वराशिवाय काहीही राहत नाही. कारण भासमान प्रकृतीचे मूळ मीच असतो. म्हणून जगाची उत्पत्ती, स्थिती आणि लय माझ्यामध्येच होत असतात. ज्याप्रमाणे सोन्याचे मणी सोन्याच्या सुतामध्ये ओले म्हणजे त्याची माळ झाली असे म्हणतात, त्याचप्रमाणे माझ्या अधिष्ठानावर प्रकृतीचे अस्तित्व अवलंबून आहे. विश्वाच्या आत आणि बाहेर मीच व्यापून उरलो आहे. माझ्याशिवाय कशालाच अस्तित्व नाही. जे काही आहे ते सर्व मीच आहे. पाण्यातील पोषक रस, चंद्र सूर्यांचा सौम्य आणि स्वच्छ प्रकाश, वेदांचे सार प्रणव, आकाशाच्या ठायी असलेला शब्द आणि पुरुषाच्या ठिकाणी असलेला पुरुषार्थ मीच आहे. पृथ्वीमध्ये असलेला पवित्र गंध, अग्नीच्या ठिकाणी असलेले दाहक तेज, प्राणी मात्राच्या ठिकाणी असलेली जीवनशक्ती आणि तपस्वी जनांचे तप मीच झालो आहे. विश्वोत्पत्तीच्या वेळी जे आकाशाच्या रूपाने अंकुरित होते आणि विश्वाचा विलय होत असताना प्रणवाला मिळून जे उरते ते महान तत्व मीच आहे. विश्वाचे अस्तित्व असेपर्यंत जे विश्वाच्या आकाराने प्रत्ययाला येते आणि प्रलयानंतर ज्याला कोणताच आकार उरत नाही ते मूळ महान तत्व मीच आहे याविषयी विश्वास असू दे. म्हणजे कशामध्ये मी आहे हे भगवंत सांगतात आहे. पार्था, कार्यकारण परंपरेचा ज्या ठिकाणी अंत होतो, जे सर्वांचे परम कारण असते, जड, चेतन, शून्य इत्यादी शब्दांच्या पलीकडे जे काही आदि सत्य आहे ते मीच होय. अनादि, सनातन आणि स्वाभाविक स्वरूपात असलेले जे विश्वबीज ते मीच असतो. आदि ईश्वरी संकल्प, निश्चयात्मक, शासक व संचालक अशी अंतःकरणाची बोधमय शक्ती आणि तेजस्व्यांचे तळपणारे तेज मीच आहे. माझ्यामुळेच जीवनात सत्व राहू शकते. बलवंतांच्या ठिकाणी काम, क्रोध, लोभ विरहित असलेले बल मीच असतो. शोषणाशिवाय सत्ता आणि भोगवासनेशिवाय असलेली सदिच्छा मीच आहे. हे भरतर्षभा, सात्विक, राजस आणि तामस जेवढे म्हणून पदार्थ आहेत ते सर्व माझ्याच पासून उत्पन्न झालेले असले तरी त्यांच्यामध्ये मी असत नाही. ईश्वर भूतांच्या वर अवलंबून राहत नाही. भूते ईश्वरावर अवलंबून असतात. धूर अग्नीपासून निर्माण झाला तरी धुरात अग्नी असत नाही. ईश्वरापासून निर्माण झालेले त्रिगुणात्मक विश्व भिन्नत्वाने भरले असले तरी ईश्वराच्या निर्गुण स्वरूपाला त्याची बाधा होत नाही. विश्वाच्या रूपाने विश्वेश्वर विकारलेला दिसत असला तरी त्या विकारापासून तो अलिप्त राहतो. ईश्वर गुणातीत असतो, विकाररहित
गुणातीत ईश्वराला त्रिगुणात्मक मायेने मोहित झालेले जग जग जाणू शकत नाही. त्रिगुणांचा मोह निर्गुण दर्शनाचा आड येतो. आकाशात निर्माण झालेले ढग ज्याप्रमाणे आकाशाला झाकून टाकतात, त्याप्रमाणे परमेश्वरापासून निर्माण झालेले सत्व, रज आणि तम हे 3 गुण त्याला झाकून टाकतात. माझी ही त्रिगुणात्मक दैवी माया तरुण जाण्याला अत्यंत दुस्तर आहे, म्हणजे कठीण आहे. जे मला अनन्य शरण येतात त्यांनाच ही दुस्तर माया तरुण जाणे शक्य होते. वास्तविक पाहता हे सर्व भूतजात माझे अवयव आहेत, परंतु मायेमुळे त्यांना जीवदशा प्राप्त झाली असल्यामुळे माझे असूनही ते मी मानत नाही. माझे असूनही ते मला ओळखत नाहीत. मोती पाण्यापासून होतात तरी ते पाण्यात विरघळत नाहीत. त्रिगुणात्मक माया माझी सावली आहे. वस्तू आणि सावली, स्वरूप आणि प्रतिबिंब हे सर्वस्वी भिन्न असतात. मायेच्या महापुरात सापडलेला मोहग्रस्त जीव माया तरुण जाण्यासाठी जो जो प्रयत्न करतो तो तो त्यात अधिकच गुरफटत जातो. परंतु जे सर्व भावाने माझे भजन करतात ते मात्र मायेचा सागर लीलेने तरुण जातात. त्यांना अलीकडच्या तीरावरच मायेचे जल सुकून गेलेले असते. अहंकाराच्या आश्रयाने मायेचा मोह नाहीसा करता येत नाही. म्हणजे ज्यांच्यामध्ये अहंकार आहे, माया आहे, ते अहंकार आहे ते मायेचा मोह नाहीसा करता येत नाही त्यांना. श्री हरीला शरण जाणे हाच एक मायेचे पाश तोडण्याचा रामबाण उपाय असतो. श्री हरीच्या भक्ताला माया अपाय करू शकत नाही. म्हणजे जो भगवंताचा भक्त आहे त्याला माया अपाय करू शकत नाही, म्हणजे त्रास देऊ शकत नाही. मायेच्या मोहामुळे ज्यांचे मन ज्ञान नष्ट झाले आहे, वृत्तीने जे हीन आहेत आणि विचाराने जे मूढ आहेत, असे दुराचरणी आसुरी मार्गांचा अवलंब करतात, ते मला शरण येत नाही. म्हणजे जे ज्यांच्या भोवती माया गुरफटलेली आहे, जे वृत्तीने हीन आहेत, ते भगवंताला शरण येत नाही. जन्मजन्मांतरापासून जे सदाचार संपन्न झाले आहेत, ज्यांचा स्वभाव शुभकर्म तत्पर बनून गेला आहे आणि पूर्व जन्मातील सुसंस्कारामुळे ज्यांचे वाईट वृत्तींचे आकर्षण नष्ट झाले आहे, असे सदाचार संपन्न माझी मनोभावे भक्ती करतात. माझे स्मरण ठेवून मला येऊन मिळतात. अर्जुना, पुण्यवान पुरुष माझी भक्ती 4 प्रकारांनी करीत असतात. ईश्वराचा वियोग असह्य होऊन ज्यांचे अंतःकरण तळमळत असते, ईश्वराचे दर्शन झाल्याशिवाय ज्यांना आपले जीवन नकोसे होऊन जाते, अशा पुरुषांना आर्तभक्त म्हणतात. आर्तभक्त आपल्या भावनेने भगवंताला आपलेसे करण्याचा प्रयत्न करीत असतो. भगवंत भावाचा भुकेला असून श्रद्धायुक्त अंतःकरणाने त्याला वश करून घेता येईल या दृढ श्रद्धेने आर्तभक्त भक्ती करत असतो. ईश्वराच्या प्राप्तीशिवाय त्याला कशाचीही अपेक्षा नसते. संपत्ती, सत्ता, सुखोपभोग कशानेही त्याच्या अंतःकरणाला समाधान वाटत नाही. ईश्वराच्या भेटीशिवाय त्याची हृदयाची व्याकुळता थांबत नाही. हे आजच्या 15 श्लोकापर्यंत झालेलं आहे आपलं. हॅलो, झालं माझं? छान ताई, छान. हा, म्हणजे आपण हे कशातून वाचलं तुम्ही? हे ते दसनूरकरांचं पुस्तक आहे ना, भीष्म पर्व, द्रोण पर्व, ज्याचे अच्छा, मी फोटो बर टाकते मी. तर मी बर म्हटलं फोटो टाकण्यापेक्षा ते वाचून दाखवलं की ज्या 15 श्लोकांमध्ये जे सांगितलं आहे ते आपल्याला ऐकलं की दोनदा आपलं क्लिअर होतं. बर, चालेल ताई. हा हा. आपण एक आता गाणं ऐकूयात. हा, बोला ताई. जयश्री ताई, बोला. जयश्री ताई. वैजंती ताईंना विचारायचं होतं मला, कसं वाटलं विवेचन म्हणून. नाही, चांगलं वाटलं. मी ऐकलं, चांगलं वाटलं. ऐकलं का ताई माझं संपूर्ण? हो हो हो, पूर्ण ऐकलं. चालूच आहे माझं, त्याच्यामुळे एकदम व्यवस्थित आणि चांगलं आहे. नाही, मी लिहून काढले सर्व. हो हो हो, चांगलं झालं. छानच झालं ताई, काही छान. प्रश्नच हो, नाही. छान झालं. तेच म्हणून. आणि काय आपण आपल्या भाषेत लिहायचा प्रयत्न करायलाच पाहिजे ना. उत्तर आपल्याला असेच लिहायचे, कारण की हो, म्हणून. चालेल. स्मिता ताई. हो. हा, ओम स्वस्ति श्री तुमचं हे लावा ना, गणेशाय नमः. व्हिडिओ. श्री सरस्वत्यै नमः. सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. अन्नपूर्णे सदा पूर्णे शंकर प्राणवल्लभे
ज्ञानवैराग्यसिद्ध्यर्थी च पार्वती। श्रीमहिषासुरमर्दिनी स्तोत्रम्। अयि गिरिनन्दिनि नन्दितमेदिनि विश्वविनोदिनि नन्दिनुते गिरिवरविन्ध्यशिरोधिनि वासिनि विष्णुविलासिनि जिष्णुनुते भगवति हेशिति कण्ठकुटुम्बिनि भूरि कुटुम्बिनि भूतिकृते जय जय हे महिषासुरमर्दिनि रम्यकपर्दिनि शैलसुते सुरवरवर्षिणि दुर्धरधर्षिणि दुर्मुखमर्षिणि हर्षरते त्रिभुवनपोषिणि शङ्करतोषिणि किल्बिषमोषिणि घोषरते दनुजनिरोषिणि दुर्मदशोषिणि दुर्मुनिरोषिणि सिन्धुसुते जय जय हे महिषासुरमर्दिनि रम्यकपर्दिनि शैलसुते अयि जगदम्ब कदम्ब वनप्रियवासिनि तोषिणि हासरते शिखरि शिरोमणि तुंग हिमालय शृङ्गनिजालय मध्यगते मधु मधुरे मधुकैटभगञ्जिनि महिषविदारिणि रासरते जय जय हे महिषासुरमर्दिनि रम्यकपर्दिनि शैलसुते अयि निजहुङ्कृति मात्र निराकृत धूम्र विलोचन धूम्रशते समर विशोषित शोणित बीज समुद्भव शोणित बीजलते शिव शिव शुम्भ निशुम्भ महाहव तर्पित भूत पिशाचरते जय जय हे महिषासुरमर्दिनि रम्यकपर्दिनि शैलसुते अयि शतखण्ड विखण्डित रुण्ड वितुण्डित शुण्ड गजाधिपते निज भुज दण्ड निपातित चण्ड विपाटित मुण्ड भटाधिपते रिपुगज गण्ड विदारण चण्ड पराक्रम शौण्ड मृगाधिपते जय जय हे महिषासुरमर्दिनि रम्यकपर्दिनि शैलसुते धनुरनुषङ्गरणक्षण सङ्ग परिस्फुरदङ्ग नटत्कटके कनकपिशङ्ग पृषत्क निषङ्ग रसद्भट शृङ्ग हता बटुके हत चतुरंग बलक्षितिरंग घटत बहुरंग रटत बटुके जय जय हे महिषासुरमर्दिनि रम्यकपर्दिनि शैलसुते ऐरणमुदुर्मद शत्रुवधाद धुर्धर निर्जर शक्तिभृते चतुर विचार धुरीण महाशय दूत कृत प्रमथाधिपते दुरित दुरीह दुराशय दुर्मति दानव दूत दुरंत गते जय जय हे महिषासुरमर्दिनि रम्यकपर्दिनि शैलसुते अयि शरणागत वैरिवधूजन वीरवराभय दायिकरे त्रिभुवन मस्तक शूल विरोधि शिरोधि कृतामल शूल करे दुमि दुमि तामर दुन्दुभिनाद मुहुर्मुखरि कृत दिङ्गनिकरे
जय जय हे महिषासुरमर्दिनि रम्यकपर्दिनि शैलसुते सुरललना तथेहि तथेहि तथाभिनयोत्तर नृत्यरते कृतकुकुथा कुकुथोदिडदाडिकतालकुतूहल नानरते धुधुकुट धुकुधुट धिन्धिमित ध्वनिघोर मृदङ्ग निनादरते जय जय हे महिषासुरमर्दिनि रम्यकपर्दिनि शैलसुते जय जय जाप्य जय जय शब्द परस्तुति तत्पर विश्वनुते झण झण झिंझिमि झिंकृत नूपुर शिंजित मोहित भूतपते नटित नटार्ध नटी नटनायक नाटन नाटित नाट्यरते जय जय हे महिषासुरमर्दिनि रम्यकपर्दिनि शैलसुते ऐ सुमनस्सु मनस्सु 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 मनोरम कान्तियुते श्रितरजनी रजनी 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 रजनीकर वक्त्रभृते सुनयन विभ्रमर भ्रमर 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 भ्रमराभिद्रुते जय जय हे महिषासुरमर्दिनि रम्यकपर्दिनि शैलसुते महित महाहव मल्लमतल्लिक वल्लित रल्लित भल्लिरते विरचित वल्लिक पालिक पल्लिक झिल्लिक भिल्लिक वर्गवृते श्रुतकृत फुल्लिसमुल्लसितारुण तल्लज पल्लव सल्ललिते जय जय हे महिषासुरमर्दिनि रम्यकपर्दिनि शैलसुते ऐ सुदती जनलालस मानस मोहन मन्मथ राजसुते अविरल गण्डगलन्मद मेदुर मत्त मतङ्गज राजगते त्रिभुवन भूषण भूत कलानिधि रूप पयोनिधि राजसुते जय जय हे महिषासुरमर्दिनि रम्यकपर्दिनि शैलसुते कमलदलामल कोमल कान्ति कलाकलितामल भाललते सकल विलास कलानिलय क्रम कीलि चलत्कल हंसकुले अलिकुल संकुल कुवलय मण्डल मौलिमिलत्पकुलालिकुले जय जय हे महिषासुरमर्दिनि रम्यकपर्दिनि शैलसुते करमुरलीरववीजित कूजित लज्जित कोकिल मंजुमते मिलित मिलिंद मनोहर गुंजित रंजित शैल निकुंज गते निज गण भूत महाशबरी गण रंगण संभृत केलिरते जय जय हे महिषासुरमर्दिनि रम्यकपर्दिनि शैलसुते कटितटपीतदुकूल विचित्रमयूखतिरस्कृत चण्डरुचे जितकनकाचल मौलि मदोर्जित गर्जित कुञ्जर कुम्भकुचे प्रणत सुरासुर मौलि मणिस्फुरदंशुल सन्नख चन्द्ररुचे जय जय हे महिषासुरमर्दिनि रम्यकपर्दिनि शैलसुते विजित सहस्रकरैक
सहस्र करैकनुते कृतसुरतारक संगर तारक सुनुनुते सुरत समाधि समाधि सुजाप्यरते जय जय हे महिषासुरमर्दिनि रम्यकपर्दिनि शैलसुते पदकमलं करुणानिलये वरि वस्यति योऽनुदिनं सुशिवे अयि कमले कमलानिलयस्य कथन्न भवेत् तव पदमेव परं पदमित्यनुशीलयतो मम किन्न शिवे जय जय हे महिषासुरमर्दिनि रम्यकपर्दिनि शैलसुते कनकलसत्कलशीकजलैरनुषिञ्चति ते रङ्गणरङ्गभुवम् भजति स किन्न शचीकुचकुम्भनटी परिरम्भसुखानुभवम् तव चरणं शरणं करवाणि सुवाणि पथं मम देहि शिवम् जय जय हे महिषासुरमर्दिनि रम्यकपर्दिनि शैलसुते तव विमलेन्दुकलं वदनेन्दुमलङ्कलयन्ननुकूलयते किमु पुरुहूतपुरीन्दुमुखी सुमुखी विरसौ विमुखी क्रियते मम तु मतं शिवमानधने भवती कृपया किमु न क्रियते जय जय हे महिषासुरमर्दिनि रम्यकपर्दिनि शैलसुते अयि मयि दीनदयालुतया कृपयैव त्वया भवितव्यमु मे अयि जगतो जननीति यथासि मयासि तथानुमतासि रमे यदुचितमत्र भवत्पुरगं कुरु शाम्भवि देवि दयां कुरु मे जय जय हे महिषासुरमर्दिनि रम्यकपर्दिनि शैलसुते जय जय हे महिषासुरमर्दिनि रम्यकपर्दिनि शैलसुते स्तुतिमिमामस्तिमितस्सु समाधिना नियमतो यमतो नुदीनम पठेत् परमया रमया स निषेव्यते परिजनोरिजनोऽपि च तं भजे इति श्रीमहिषासुरमर्दिनी स्तोत्रं सम्पूर्णम् छान असतंय, सुंदर अगदी एका लईमध्ये आणि धन्यवाद सुंदर आवाजात छान म्हणलं अगदी. धन्यवाद चांगलं म्हणलं, एकदम सुंदर. वा, खूप छान. चालेल, आपण इथे थांबूयात मग आता. हा, खूप वेळ झाला ना. हॅलो, आवाज येतोय का? येतोय ठीक येतोय. आहे, आपण इथे थांबूयात आता. हो हो, खूप वेळ झाला आता. चालेल, ठीक आहे, मग आपण ठेवते आता, तो बंद वाजता करते. हा, बस करा. अरे किती म्हणजे किती वाजता चालू झालं होतं हे? निघला. हॅलो, हा, टाइम वाढवला का आता मॅडम? सुचिताताई, आता आपला एक प्रश्न होता, विभूती कोणत्या कोणत्या अध्याय सांगितले? 7व्या अध्यायातले 8, 9, 10, 11 आणि 11 पर्यंत विभूती सांगितलेत. तर नाही, ते पण लिहून ठेवा म्हणाले की एवढे या श्लोकात विभूती सांगितलेले आहेत. हो, बरोबर आहे, बरोबर आहे. आपल्याला प्रश्न आहे ताई की हो, कोणत्या कोणत्या अध्यायात 7व्या विभूती अध्यायातल्या विभूती योगावर आहे प्रश्न, बरोबर आहे. 8, 9 आणि 10, 11, 12 या श्लोकात विभूतीचं वर्णन आलेलं आहे. बर,
म्हणजे आपल्याला हे लिहून ठेवणं आवश्यक आहे खरं तर. हा म्हणून सांगते मी, कारण आता परीक्षेच्या दृष्टीने अभ्यास चालू आहे ना. बरोबर बरोबर. हा